नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कृष्णा नदी पात्रात 16 दिवसापासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पद्याळ स्मशानभूमी शेजारील कृष्णा नदी पात्रात 16 दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. मयताचं नाव धोंडीराम दत्तू पाटील, वय वर्ष 85, राहणार कवटे पिरान असं असून ते बेपत्ता झाल्याची नोंद यापूर्वी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मयताचे नाव धोंडीराम दत्तू पाटील, वय वर्ष 85, राहणार कवटे पिरान असं असून ते बेपत्ता झाल्याची नोंद यापूर्वी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला दिल्यानंतर पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सांगली ग्रामीण पोलीस व स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या अथक प्रयत्नातून नदीपात्रातील कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सुरक्षितरित्या बाहेर काढून पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असून आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करत असून बचाव कार्यात सहभागी कमांडर कैलास वडर, महेश गव्हाणे, इर्शाद कवटेकर, सागर जाधव, आमिर नदाफ, स्वप्नील जाधव होते.